विदाऊट ऑप्शन हा आपल्याला 5 मार्क्ससाठी विचारला जातो. ओके, आणि जे विथ ऑप्शन आहे हा आपल्याला 7 मार्क्ससाठी विचारला जातो. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? आपण जिथे राहतोय, आपण जिथे प्रेझेंट आहोत, आपल्या आजूबाजूचं सगळं सराउंडिंग आपण त्याला एन्व्हायरमेंट असं म्हणतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्याला म्हणायचं बायोटिक कंपोनंट्स. इकोसिस्टम इज फॉर्म बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स विथ इच अदर. स्पेसिफिक अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स यांच्यामध्ये रिलेशन आहे, यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतंय, अशा सिस्टीमला आपण इकोसिस्टीम असं म्हणत असतो. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी नेहा तुमचं एकलव्य बॅच मध्ये स्वागत करते आणि आज आपण शिकणार आहोत 4th चॅप्टर ज्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आता या लेसन मध्ये आपल्याला काय शिकायचंय, त्याचा काही कंटेंट आहे तो पहिल्यांदा बघूयात. सुरुवात करूयात मग आजच्या लेक्चरला आपण. इकोसिस्टीम अ रिव्ह्यू. मग याच्यामध्ये आपल्याला इकोसिस्टीम म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये काय काय पार्ट्स येतात, मग त्याच्यामध्ये अजून कोणकोणते वेगवेगळे कंपोनंट्स आहेत, फॅक्टर्स आहेत, या सगळ्याबद्दल. मग त्याच्यामध्ये काय येतं तर अबायोटिक फॅक्टर आहे, बायोटिक फॅक्टर आहे, याबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिकायचंय. मग बायोटिक फॅक्टरची डेफिनेशन असेल, त्याचे एक्झाम्पल्स असतील, अबायोटिक फॅक्टरची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स, पुन्हा त्याच्यामध्ये एक चार्ट आहे, या सगळ्याबद्दल आपल्याला या पार्टमध्ये कव्हर करायचंय. त्यानंतर जो दुसरा पॉइंट येतो, दुसरा पॉइंट आहे एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. एन्व्हायरमेंट म्हणजे काय आणि इकोसिस्टीम म्हणजे काय, या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, नेमकं इंटरॅक्शन काय होतंय, ह्या सगळ्याबद्दल आपण या पार्टमध्ये शिकणार आहोत. त्याचसोबत जे बायोटिक फॅक्टर्स आहेत, अबायोटिक फॅक्टर्स आहेत, ह्या फॅक्टर्स मध्ये होणारे इंटरॅक्शन काय आहे, हे एकमेकांवरती कसे डिपेंड आहेत, हा सगळा पार्ट आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. यानंतर जो पुढचा पॉइंट आहे तो आहे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. ओके, मग ते एन्व्हायरमेंट म्हणजे काय, इकोसिस्टीम म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर ते कन्झर्व करणं कसं गरजेचं आहे, त्याची नीड काय आहे, गरज काय आहे, हा पार्ट आपण या पॉइंट मध्ये कव्हर करणार आहे. मग कन्झर्वेशन रिलेटेड काही ऍक्ट्स आहेत, त्यासोबत आपले रोल्स काय आहेत कन्झर्वेशन मध्ये, हा सगळा पॉइंट याच्यामध्ये येतो. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. कन्झर्वेशन करतोय, मग कन्झर्वेशन करण्यासाठी सुद्धा काही मॅनेजमेंट असणं तितकं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी जे गव्हर्नमेंट आहे आपलं, हे गव्हर्नमेंट काही ऍक्ट आहेत, गव्हर्नमेंटने दिलेले जे काही ऍक्ट्स आहेत, त्यासोबतच आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून, मग त्याच्यामध्ये माय रोल इन एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन हा सुद्धा पार्ट येतोय. मग त्याच्यामध्ये काही पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघणारच आहोत. याच व्यतिरिक्त आपण काही सिम्बॉल्स आहेत बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन साठी असणारे. त्यापूर्वी बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, मग बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करायची असेल किंवा कन्झर्वेशन म्हणजे नेमकं काय, मग बायोडायव्हर्सिटी जी आहे ही कन्झर्वेशन मध्ये आपण बघत असताना, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन हा जो पॉइंट आहे हा बघत असताना आपण कन्झर्वेशन नेमकं करायचं कसं, त्याच्या रिलेटेड काही पॉइंट्स आहेत, मग सिम्बॉल्स आहेत काही कन्झर्वेशन साठीचे, ते शिकणार आहोत. काही हॉटस्पॉट्स आहेत बायोडायव्हर्सिटीचे, की असे कोणकोणते रिजन आहेत की जिथं कन्झर्वेशन करणं हे खूप जास्त गरजेचं आहे, असे काही ठिकाणं आहेत, तीही शिकणार आहोत. याच्या रिलेटेड सुद्धा बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर जो पुढचा पॉइंट आहे तो आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. जसं की मी मगाशी म्हटलं, हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, ज्याच्यामध्ये जिथे जी बायोडायव्हर्सिटी धोक्यात आलेली आहे, जी जैवविविधता धोक्यात येते, अशी कोणती ठिकाणं आहेत का, आणि ती जर ठिकाणं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असतील तर त्यासाठी आपल्याला काही पावलं उचलावी लागणार आहेत का, ह्या सगळ्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे. ओके, मग आता हा जो पूर्ण चॅप्टर आहे हा किती मार्क्स साठी आहे, मग विथ ऑप्शन आणि विदाऊट ऑप्शन हे दोन्हीही बघूयात. विदाऊट ऑप्शन हा आपल्याला 5 मार्क्स साठी विचारला जातो. ओके, आणि जे विथ ऑप्शन आहे हा आपल्याला 7 मार्क्स साठी विचारला जातो. याच्या रिलेटेड 5 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत, चार्ट कंप्लीट करणं असेल असेही काही क्वेश्चन्स आहेत. मग इव्हन MCQ मध्ये विचारलं जातं. 2 मार्क्स 3 मार्क्स यासाठी सुद्धा हे क्वेश्चन विचारले जातात. जसं जसं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत, त्या एक्सप्लेनेशन वाईज मी तुम्हाला क्वेश्चनही सांगत जाईन, ते तुम्ही नोट करून ठेवायचेत, जेणेकरून जेव्हा तुम्ही रिव्हिजन करत असाल, रिव्हिजन करत असताना तुम्हाला ते क्वेश्चन्स आठवतील, आणि ते क्वेश्चन लिहित किंवा क्वेश्चनचा आन्सर लिहित असताना ते कसं लिहिलं पाहिजे हेही मी सांगेन. ओके, सुरुवात करूयात आपण आजच्या लेक्चरला. आपण जो पहिला पॉइंट बघणार आहोत तो आहे एन्व्हायरमेंट म्हणजे काय. ओके, एन्व्हायरमेंट नेमकं कशाला म्हणायचं,
आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण आपल्या अर्थवरती राहतोय. आपलं जे आजूबाजूचं सराउंडिंग आहे, हे सराउंडिंग म्हणजे नेमकं काय आहे किंवा एन्व्हायर्नमेंट म्हणजे नेमकं काय? हा सगळा पॉइंट आपण आत्ता कव्हर करणार आहोत. मग काय सांगितलंय बघा, तर एन्व्हायर्नमेंट इज द टोटल सराउंडिंग्स, ऑल द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स इन विच अन ऑर्गॅनिझम्स लिव्हज. आता एन्व्हायरमेंट म्हणजे काय? आपण जिथे राहतोय, आपण जिथे प्रेझेंट आहोत, आपल्या आजूबाजूचं सगळं सराउंडिंग आपण त्याला एन्व्हायरमेंट असं म्हणतो. मग त्या एन्व्हायरमेंटमध्ये बरेचसे येणारे फिजिकल फॅक्टर्स असतील, केमिकल फॅक्टर्स असतील. मग त्या फिजिकल फॅक्टर्स मध्ये काय येईल रे? एअर आहे, वॉटर आहे, लँड आहे. हे सगळे कशामध्ये येतील? फिजिकल फॅक्टर्स मध्ये येतील. ओके. त्यानंतर केमिकल फॅक्टर्स म्हटलं की न्यूट्रिएंट्स आहेत, मिनरल्स आहेत. हा सगळा भाग कशामध्ये येतो? केमिकल फॅक्टर्स मध्ये येतो. त्यासोबतच अजून एक पॉइंट त्यांनी सांगितलाय की बायोलॉजिकल फॅक्टर्स. आता बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे काय रे? तर जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशामध्ये येणार? या बायोटिक फॅक्टर्स मध्ये येणार. मग हे फिजिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर आणि बायोलॉजिकल फॅक्टर हे जिथं एकत्र असतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ह्या सगळ्या गोष्टी एकत्र असतात, त्याला आपण काय म्हणतो? एन्व्हायरमेंट असं म्हणतो. मग आता इव्हन जरी आपण बघितलं, आपल्या सराउंडिंग मध्ये काय काय गोष्टी आहेत रे? प्लांट्स आहेत, बरोबर, बाकीचे ॲनिमल्स आहेत. त्यासोबत अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला एअर आहे, वॉटर आहे, लँड आहे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीला आपण एकत्रितरित्या काय म्हणतो? एन्व्हायरमेंट असं म्हणतो. ही एक कन्सेप्ट डोक्यात ठेवून चालायची. यानंतर पुढचा पॉइंट आहे, while an ecosystem in a specific functional unit within that environment where the living organisms interact with each other and their non-living surroundings. मग आता हा इथे जर हा पार्ट आपण बघितला, काय सांगितलंय? वाईल. आता या एन्व्हायरमेंट मध्ये अशी स्पेसिफिक इकोसिस्टीम आहे की ज्या इकोसिस्टीम मध्ये बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर, म्हणजेच आता बायोटिक म्हणलं मग काय येणार? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्याला म्हणायचं बायोटिक कंपोनंट्स. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण बायोटिक कंपोनंट्स म्हणतो आणि जे नॉन लिव्हिंग आहेत आपल्या सराउंडिंग मध्ये त्यांना आपण अबायोटिक कंपोनंट्स म्हणतो. मग एन्व्हायरमेंट मध्ये काय आहे? इकोसिस्टीम आहे, बरोबर. इकोसिस्टीम मध्ये पुन्हा काय? बायोटिक कंपोनंट्स आणि अबायोटिक कंपोनंट्स. बायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय? तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते, आणि अबायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय? नॉन लिव्हिंग गोष्टी ज्या आपल्या आजूबाजूला आहेत त्या. आता टेक्स्टबुक मध्ये देत असताना त्यांनी काय केलंय? त्यांनी डिरेक्टली इकोसिस्टीम म्हणजे काय सांगितलंय, त्यासोबत तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. आता जर आपण ह्या गोष्टी सगळ्या ऑब्झर्व करत गेलो, टेक्स्टबुक नुसार जर गेलो, तर बरंचसं कन्फ्युजन क्रिएट होतंय. कारण बऱ्याचशा गोष्टी आपण गोल गोल फिरवून सांगितल्यासारखा कसं करतो, तसं टेक्स्टबुक मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तशी दिलेली आहे. मग आपण काय करूयात? थोडंसं सिम्प्लिफाय करूयात. सिम्प्लिफाय करून आपल्याला गोष्टी एका क्रमाने कशा बसवता येतील तशा बसवूयात आणि त्या वाईज आपण अभ्यास करूयात. मग पहिल्यांदा पार्ट आपण काय क्लिअर करून घेतला? तर एन्व्हायरमेंट म्हणजे काय? एन्व्हायरमेंट म्हणजे आपण काय क्लिअर करून घेतलं? तर आपल्या सराउंडिंग मध्ये ज्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो? एन्व्हायरमेंट असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग फिजिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर, बायोलॉजिकल फॅक्टर, ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हटलो? एन्व्हायरमेंट म्हणलो. त्यानंतर या एन्व्हायरमेंट मध्ये काय आहे? इकोसिस्टीम प्रेझेंट आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय? तर जे बायोटिक फॅक्टर्स आहेत, बायोटिक कंपोनंट्स आहेत आणि अबायोटिक कंपोनंट्स आहे, यांचं जेव्हा इंटरॅक्शन होतं, हे जेव्हा एकत्र असतात त्याला आपण काय म्हणतो? इकोसिस्टीम असं म्हणतो. ओके, पुन्हा एकदा बघा. While an ecosystem is a specific functional unit within that environment where the living organisms म्हणजेच बायोटिक कंपोनंट्स their interact with each other and their non-living surroundings abiotic components. म्हणजेच काय? जिथे बायोटिक कंपोनंट्स आणि अबायोटिक कंपोनंट्स म्हणजेच लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात, या इंटरॅक्शनला आपण काय म्हणतोय? इकोसिस्टीम असं म्हणतोय. मग आता बायोटिक, अबायोटिक हा शब्द एवढा सारखा सारखा काय येतोय? बरोबर ना, हा प्रश्न पडण्यासारखा आहे. मग हे नेमकं काय? ही कन्सेप्ट सुद्धा आपल्याला शिकायची. मग पुढचा काय पॉइंट आहे तो बघूयात आपण. याच्यामध्ये आहे इकोसिस्टीम. ओके, इकोसिस्टीम इज फॉर्म बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स विथ इच अदर. जर तुम्हाला
इकोसिस्टीमची डेफिनेशन विचारली गेली तर तुम्हाला काय सांगायचंय, तर बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स यांचं जिथे इंटरॅक्शन होतं त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम असं म्हणतो. ओके, त्यानंतर आता पुढचा पार्ट आहे बायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय आणि अबायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय. हा, मगाशी जसं सांगितलं बायोटिक कंपोनंट्स म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बरोबर. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय काय येतं रे, प्लांट्स आले, ॲनिमल्स आले. ओके, इथं आहे पण बघा, प्लांट्स आहे, ॲनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, याच्या व्यतिरिक्त सुद्धा इन्सेक्ट, डिकम्पोजर्स, बरोबर. आता स्कॅव्हेंजर्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तर बायोटिक कंपोनंट्स मध्ये येतात. मग आता डेफिनेशन आपण कशी सांगू शकतो, ऑल द लिव्हिंग थिंग्स इन ॲन इकोसिस्टीम सच ॲज प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. बायोटिक कंपोनंट्स कशाला म्हणायचं, तर आपल्या सराउंडिंग मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, या सगळ्यांना आपण काय म्हणतो, तर जे बायोटिक हा शब्द आहे असा वापरतो. यानंतर पुढचा आहे अबायोटिक कंपोनंट्स. द नॉन लिव्हिंग फिजिकल अँड केमिकल एलिमेंट्स ऑफ अन इकोसिस्टीम दॅट इन्फ्लुएन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे असे कंपोनंट्स की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला सपोर्ट करू शकतील असं म्हणूयात आपण अगदी सिंपल भाषेमध्ये, की असे कंपोनंट्स जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला सर्वाइव्ह होण्यासाठी सपोर्टिव्ह आहेत, अशा कंपोनंट्सला आपण काय म्हणतो, अबायोटिक कंपोनंट्स असं म्हणतो. मग आता सपोर्ट करणं म्हणजे नेमकं काय, तर त्याच्यामध्ये अगदी जर आपण अगदी बेसिक म्हटलं तर एअर आहे, वॉटर आहे, ओके, त्यानंतर लँड आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत रे, अबायोटिक आहेत. अबायोटिक म्हणजेच काय, तर अशा गोष्टी ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला सपोर्ट करणार आहेत सर्वाइव्ह होण्यासाठी. जर एअर नसेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जिवंत राहू शकतील का, अशक्य आहे, बरोबर. किंवा इवन वॉटर किंवा लँड जरी नसेल तरीही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जिवंत राहू शकणार आहेत का, नाही. म्हणजेच बायोटिक कंपोनंट्स आणि अबायोटिक कंपोनंट्स हे दोन्ही काय आहेत, महत्वाचे आहेत. मग आता इथं बघा, ही पूर्ण जी इकोसिस्टीम दिसतीये, आता इकोसिस्टीम डोक्यात काय ठेवा, तर अगदी इवन छोटंसं तळ जरी असेल, एखादं छोटंसं पॉन्ड, एखादं छोटंसं डबकं जरी असेल, तरी ती एक इकोसिस्टीम बनते. मग इकोसिस्टीम कशी बनते, त्या तळ्यामध्ये प्रेझेंट असणारे जे मासे आहेत, बरोबर, किंवा अलगे आहे, काही अदर प्लांट्स असतील, काही अदर ॲनिमल्स इथं प्रेझेंट असतील, हे सगळे एकमेकांवरती काय आहेत, अवलंबून आहेत, एकमेकांवरती डिपेंड आहेत. मग ही एकमेकांवरची असणारी डिपेंडंट किंवा एकमेकांवरती हे डिपेंड आहेत, यालाच आपण एक सिस्टीम म्हणतो, त्यालाच म्हणायचं इको सिस्टीम. या इकोसिस्टीम मध्ये आपण कोणकोणते पॉइंट्स बघितले किंवा कोणकोणत्या गोष्टी होत्या रे, तर प्लांट्स होते, बरोबर. आपण फक्त एक्झाम्पल कशाचं बघतोय, पॉन्डचं बघतोय. पॉन्ड मध्ये काय काय प्रेझेंट आहे, प्लांट्स आहेत. अगदी महत्वाचं काय आहे रे, वॉटर आहे, त्याच्यानंतर ॲक्वाटिक ॲनिमल्स आहेत, बरोबर. मग आता याच्यामधलं प्लांट्स आणि ॲनिमल्स काय आहे, बायोटिक फॅक्टर्स आहेत, बरोबर. आणि जो वॉटरचा कंटेंट आहे, वॉटर काय आहे, अबायोटिक कंपोनंट आहे. म्हणजेच हे बायोटिक आणि हे अबायोटिक कंपोनंट जेव्हा एकत्र इंटरॅक्शन्स करतात, या इंटरॅक्शन्सला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम असं म्हणतो. आता आपण काय काय शिकलो, इकोसिस्टीम म्हणजे काय, बायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय आणि अबायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय. ओके, इथं ह्या पिक्चर मध्ये आपण जरी बघितलं, इथं प्लांट्स आहेत, काही ॲनिमल्स आहेत, वॉटर आहे, आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित काम करतात, एका सिस्टीम मध्ये आहेत, याला काय म्हणायचं, इकोसिस्टीम असं म्हणायचं. आता यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो बघूयात आपण. इच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. जो प्रत्येक फॅक्टर आहे, मग अगदी अबायोटिक असेल, बायोटिक असेल, दोन्हीही फॅक्टर्स अगदी महत्वाचा रोल काय करत असतात, प्ले करत असतात. त्यानंतर प्रोड्युसर्स, मग त्याच्यामध्ये पहिला पॉइंट येतो प्रोड्युसर्सचा. त्याच्यामध्ये कोण येतात, प्लांट्स, की जे प्रोड्युसर्स म्हणजे काय रे, की जे प्रोड्यूस करतात. काय प्रोड्यूस करतात, फूड प्रोड्यूस करतात. फूड कोण प्रोड्यूस करतं, प्लांट्स. आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये प्लांट्सकडे अशी कॅपॅसिटी आहे, प्लांट्सच काय करू शकतात,
फूड तयार करू शकतात, फूड प्रिपेअर करू शकतात, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस असं म्हणतो. बरोबर. मग प्लांट्स काय करतील, फोटोसिंथेसिस करतील आणि फूड प्रोड्यूस करतील. प्रोड्यूस करणं आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, प्रोड्युसर्स असं म्हणतो. त्यानंतर या प्रोड्युसर्स वरती डिपेंड असणारे कोण, हर्बिओर्स. ओके. आता हर्बिओर्स म्हणजे काय किंवा हर्बिओर्स म्हणायचं कशाला, ह्याची एक ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. हर्ब हर्ब म्हणजे काय रे, छोटे छोटे जे प्लांट्स असतात ते, आणि वोर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर त्यांच्यावरती डिपेंड असणारे, त्यांना ते खाणारे. ओके. मग हर्बिओर्स म्हणजे काय लक्षात ठेवायचं, जे ॲनिमल्स प्लांट्स वरती डिपेंड आहेत डिरेक्टली, त्यांना आपण म्हणतो हर्बिओर्स. बरोबर. मग अगदी आपण मराठीत म्हणायचं म्हटलं तर शाकाहारी प्राणी. ओके. मग आता शाकाहारी कोण कोण आहे रे, तर इथं गोड दिसतीये, ही काय आहे, हर्बिओर्स आहे. ही काय खातीये, गवत खातीये. बरोबर. असे अनेक ॲनिमल्स आहेत की जे हर्बिओर्स आहेत, जे गवत खातात. सुरुवातीला आपण कोणता पार्ट बघितला, प्रोड्युसर्सचा, की जे काय करतात, प्रोड्यूस करतात. काय प्रोड्यूस करतात, फूड प्रोड्यूस करतात. बरोबर. मग मी इथे काय नोट करतेय, फूड प्रोड्यूस केलं जाते म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, प्रोड्युसर्स असं म्हणतो. त्यानंतर याच्यावरती डिपेंड असणारे कोण आहेत, हे हर्बिओर्स आहेत. यांनी जे प्रिपेअर केलेलं फूड आहे इन द फॉर्म ऑफ प्लांट्स, हे प्लांट्स कोण खाणार आहे, ही गोट खाणार आहे. बरोबर. चेन लक्षात येते. हे प्रोड्युसर्स आहेत. या प्रोड्युसर्स वरती कोण डिपेंड आहे, हर्बिओर्स डिपेंड आहेत. आता यानंतर पुढचं अजून काय येत आहे, तर प्रिडेटर्स. आता प्रिडेटर्स म्हणजे काय, तर जे शिकार करणारे आहेत असे प्राणी. मग याच्यामध्ये लायन आहे. बरोबर. त्यासोबत टायगर आहे. हे काय करतील, हा लायन हा डिरेक्टली प्रोड्युसरकडे जाणार आहे का, नाही. हा कोणाकडे जाणार आहे, या गोटकडे जाणार आहे. हा लायन कोणावर डिपेंड आहे, या हर्बिओर्स वरती डिपेंड आहे. मग हर्बिओर्स मध्ये अजून ॲनिमल्स आहेत. त्याच्यामध्ये डिअर आहे, गोट, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल्स, हे असे अनेक आहेत की जे हर्बिओर्स मध्ये येतात. मग या हर्बिओर्स वरती कोण डिपेंड आहे, हा लायन असेल, टायगर असेल, हे त्यांच्यावर डिपेंड आहेत. आता या व्यतिरिक्त अजून एक पार्ट येतो इन्सेक्ट्सचा. इन्सेक्ट्स म्हणजे काय, तर जे छोटे छोटे किडे आहेत त्यांना आपण इन्सेक्ट्स असं म्हणतो. इन्सेक्ट्सचं मेन फंक्शन काय आहे किंवा ते काय काम करतंय आणि आपल्याला कशी मदत करतंय. जे इन्सेक्ट्स आहेत हे इन्सेक्ट्स एन्व्हायरमेंट क्लीन ठेवण्याचं काम करतात. मग ते कसं, आता इन्सेक्ट्स मोस्टली कशावरती फीड करतात रे, जे काही गार्बेज असेल, जे काही सिवेज आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती कोण फीड करत असतं, हे इन्सेक्ट्स फीड करत असतात. मग इन्सेक्ट्स काय करतात, हे गार्बेज कमी करण्याचं काम करतात. म्हणूनच आपण काय म्हणतोय, तर इन्सेक्ट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लीनिंग द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट जे आहे हे क्लीन ठेवण्याचं काम, स्वच्छ ठेवण्याचं काम कोण करतंय, तर इन्सेक्ट्स करतात. बरोबर. चेन लक्षात घ्यायची. काय केलं जातंय, प्रोड्युसर्स आहेत की जे फूड प्रोड्यूस करणारे, त्यांच्यामध्ये येतात प्लांट्स. त्यानंतर हर्बिओर्स आहेत की जे हे ह्या प्लांटला खाणार आहेत, की जे त्या प्लांटवरती डिपेंड आहेत. त्यानंतर यांच्यावरती डिपेंड असणारे कोण आहेत, हे प्रिडेटर्स आहेत. त्यांना आपण कार्निवोर्स असं सुद्धा म्हणू शकतो. दुसरा वर्ड सुद्धा आहे कार्निवोर्स, म्हणजेच मांसाहारी. जे मांस खाणार आहेत, शिकार करून खाणार आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, कार्निवोर्स. अगदी ह्या बेसिक बेसिक गोष्टी आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. आपण 8th मध्ये शिकलोय, 9th मध्येही शिकलोय. अगदी बेसिक म्हटलं तर 7th मध्येही ह्या पॉइंट्स कव्हर केलेले आहेत, की कार्निवोर्स कशाला म्हणायचं, हर्बिओर्स कशाला म्हणायचं. त्यानंतर अजून एक पार्ट आपण काय बघितला, ओमनिवोर्स म्हणजे काय. बरोबर. हा सगळा पार्ट आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. फक्त आपल्याला काय करायचंय, या पार्ट मध्ये त्यांना एकमेकांशी रिलेट करायचंय आणि ते रिलेट करून आपल्याला ह्याचे आन्सर्स द्यायचे. ओके. एवढा पार्ट आपण कव्हर केला की नेमकं जे फॅक्टर्स आहेत, हे फॅक्टर्सचा रोल काय आहे. मग बायोटिक असेल, अबायोटिक आहे. बरोबर. यांचा फॅक्टरचा रोल काय आहे, प्रत्येक फॅक्टर कसं महत्वाचं आहे. त्यासोबतच मग बायोटिक मध्ये काय काय वेगवेगळे पार्ट्स येतात. प्रोड्युसर्स बघितले, हर्बिओर्स बघितले, कार्निवोर्स म्हणजेच जे जे आपले प्रिडेटर्स होते तो पॉइंट कव्हर केला. त्यानंतर एन्व्हायरमेंट क्लिनिंग साठी असणारे जे इन्सेक्ट्स आहेत ते इन्सेक्ट्स शिकलो. ओके. आता यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो काय आहे बघूयात. इकोसिस्टीम मध्ये अ कम्युनिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटरॅक्टिंग विथ देअर नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट विदिन अ स्पेसिफिक एरिया सच ॲज फॉरेस्ट, पॉन्ड ऑर ओशियन. आता मगाशी मी जसं म्हटलं
की इकोसिस्टीम जी आहे ही इकोसिस्टीम म्हणजे काय, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सचं इंटरॅक्शन, बरोबर. मग ते इंटरॅक्शन कुठेही असू शकतं. जसं मगाशी म्हटलं की पॉन्ड मध्ये आहे, पॉन्डचं एक्झाम्पल बघितलं होतं. पॉन्ड मध्ये काय काय होते, प्लांट्स होते, ॲनिमल्स होते, वॉटर होतं, आजूबाजूचं सराउंडिंग होतं. पुन्हा इथं मी पॉइंट्स नोट करतेय काय काय होतं पॉन्ड मध्ये. पॉन्ड मध्ये काय काय येतं, सुरुवातीला आपली एअर म्हणूयात, चला एअर सोबत वॉटर आहे महत्वाचं, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे प्लांट्स आहेत, मग त्याच्यामध्ये अलगे काही पुढं जे काही प्लांट्स असतील ते. त्यानंतर ॲनिमल्स मध्ये जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील किंवा त्याच्या आजूबाजूला असणारे ॲनिमल्स असतील ते, बरोबर. आता हा एअर आणि वॉटरचा पार्ट कोणता आहे रे, अबायोटिक, बरोबर. हे कोणते फॅक्टर आहेत, अबायोटिक फॅक्टर्स आहेत. आणि प्लांट्स आणि ॲनिमल्स हे कोणते फॅक्टर झाले, बायोटिक फॅक्टर्स झाले, बरोबर. या दोघांचं इंटरॅक्शन त्यांना आपण काय म्हणतोय, इकोसिस्टीम असं म्हणतोय, बरोबर. मग आता ठीक आहे, इकोसिस्टीम आहे, मग ती फक्त पॉन्ड मध्येच आहे का, तर नाही, ती फॉरेस्ट मध्ये सुद्धा आहे. मग फॉरेस्ट मध्ये कसं रे, आता फॉरेस्टचे जर पॉइंट बघायचे म्हटले, फॉरेस्ट मध्ये बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर कसं. फॉरेस्ट म्हणजे काय, जंगल. कशाला म्हणतो आपण फॉरेस्ट, जिथं भरपूर वेगवेगळ्या टाईपचे प्लांट्स हे एकत्र वाढत असतील, खूप खूप मोठे प्लांट्स हे एकत्र वाढत असतील, त्यांना आपण फॉरेस्ट असं म्हणतो, त्या एरियाला फॉरेस्ट म्हणतो, बरोबर. मग आता ह्या फॉरेस्ट मध्ये पहिला महत्वाचा पार्ट कोणता, प्लांट्स. आता फॉरेस्ट मध्ये ॲनिमल्स सुद्धा असतात, बरोबर. फॉरेस्ट मध्ये काय आहेत, ॲनिमल्स सुद्धा आहेत, काही हर्बिव्हर्स आहेत, काही कार्निव्हर्स आहेत, बरोबर. त्यानंतर सगळे ॲनिमल्स आपण त्याच्यात इन्क्लूड करूयात. प्लांट झाले, ॲनिमल झाले. प्लांट ग्रो होण्यासाठी काय गरजेचं आहे, लँड गरजेची आहे, सॉइल गरजेची आहे, बरोबर. त्यासोबत अजून काय गरजेचं आहे वाढ होण्यासाठी, वॉटर आहे, बरोबर. आता फॉरेस्ट मध्ये सुद्धा छोटी छोटी तळी असतात, छोटे छोटे डबके असतात, त्यांना आपण काय म्हणूयात, वॉटर कन्सिडर करूयात. ओके. आता याच्यामध्ये हे प्लांट्स आणि ॲनिमल्स कोणते फॅक्टर झाले, बायोटिक. लँड आणि वॉटर कोणते फॅक्टर झाले, अबायोटिक. आणि महत्वाचा या सगळ्यांना लागणारा ऑक्सिजन कशामध्ये आहे, एअर मध्ये आहे, हा सुद्धा कोणता फॅक्टर आहे, अबायोटिक फॅक्टरच आहे. लक्षात येते काय सांगते, इकोसिस्टीम जी आहे ही इकोसिस्टीम काय, तर स्पेसिफिक अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स यांच्यामध्ये रिलेशन आहे, यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतंय, अशा सिस्टीमला आपण इकोसिस्टीम असं म्हणत असतो. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.